आपल्या बागेतील रोपांचे उत्तम संगोपन व्हावे, त्यांची चांगली वाढ व्हावी, यासाठी आई जसं बाळाच्या चांगल्या वाढीसाठी बाळगुटी देते, सकस पौष्टिक आहार देते, बाळाचे लाड करून त्याची सर्वांगीण वाढ कशी होईल याकडे आपले लक्ष केंद्रित करते, तसेच आपणही आपल्या बागेतील रोपांची व्यवस्थित काळजी घेऊन त्यांच्या वाढीसाठी त्यांना ज्या पोषक तत्वांची आवश्यकता असते ती पोषक तत्व त्यांना कशी मिळतील ह्याकडे आपले लक्ष केंद्रित करत असतो. जसं नवजात बालक आपल्या आईशी बोलू शकत नाही की त्याला काय हवं आहे, काय नको ते सांगू शकत नाही, त्याला कसला त्रास होतो आहे तर तेही सांगू शकत नाही, तशी आपली ही इवली रोपंसुद्धा आपल्याशी बोलू शकत नाहीत, आपल्याला काही सांगू शकत नाहीत. पण आपण जेव्हा त्याचं संगोपन करायला लागतो त्यावेळेला हे आपलं इवलंसं रोप बोलू लागतं. आपल्या पानांच्याद्वारे आपल्याला त्याला काय हवं, काय नको, त्याला कशाची गरज आहे, त्याला काही त्रास होतो आहे का, हे निदर्शनास आणून देतं. आता एक आईच असते जी बाळाच्या हालचालींवरून ओळखू शकते की बाळाला कशाची आवश्यकता आहे, बाळाला भूक लागली आहे का, पाणी पाजायचं का, दूध द्यायचं आहे का, किंवा बाळाला काही त्रास होतो आहे का, हे जसं आई ओळखते तसंच आपण जेव्हा या रोपांचं संगोपन करतो तेव्हा हळूहळू आपोआपच आपल्या लक्षात यायला लागतं की आपल्या या रोपांना कशाची कमतरता भासते. आता काही वेळेला रोपावर सुकलेली पानं दिसून येतात. जेव्हा रोपाला पाण्याची कमतरता भासते त्यावेळेला रोपावर सुकलेली पानं दिसून येतात. आता रोपाची जी खालची पानं असतात ना, जी खोडाकडची पानं असतात, ही जुनी झालेली असली आणि ती जर अशा प्रकारे सुकली तर काळजी करण्याचं काहीच कारण नसतं. पण रोपावर आलेली जी नवीन फूट असते, जी नवीन पालवी असते, ती पानं कवळी असतात आणि ती जर सुकायला लागली तर मात्र आपण समजून जायचं की आपल्या रोपाला पाण्याची आवश्यकता आहे. आता हिवाळ्यात जरी माती चेक करून आपण पाणी देत असलो, पाण्याचं नियोजन करून आपण हिवाळ्यात रोपांना पाणी देत असलो, तरी उन्हाळ्यामध्ये मात्र आपल्यालाच नाही का पाण्याची गरज किती भासते, उन्हाळ्यामध्ये सतत पाणी प्यावं लागतं. तसंच रोपांनाही उन्हाळ्यामध्ये पाण्याची खूप गरज भासते. तर अशा वेळेला रोज पाणी देणं गरजेचं असतं. तर रोपाची जी वरती आलेली जी नवीन पालवी असते ना, ती जर सुकायला लागली, ती जी कवळी पानं जर सुकायला लागली तर लक्षात घ्यायचं की रोपाला पाण्याची कमतरता भासते आणि लगेचच आपण आपल्या रोपाला पाणी देणं गरजेचं असतं. काही वेळेला रोपाची पानं पिवळी झालेली दिसतात किंवा रोपावर म्हणजे जी पानं असतात आपली त्यांच्यावर पिवळे डाग दिसून येतात. आता ही जास्वंदी आहे, ही डॉर्मन्सीमध्ये चालली आहे म्हणून पानं पिवळी होत आहेत, पण मी ती पानं तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवली की रोपाची पानं पिवळी होतात म्हणजे नेमकं काय. तर अशा प्रकारे रोपाची पानं पिवळी होतात, त्यांच्यावर पिवळे डाग दिसून येतात. तर असं का होतं बरं? तर जेव्हा रोपांना पोषक तत्वांची कमतरता भासते त्यावेळेला रोपं, आपली जी बागेतली रोपं आहेत, ही अशा प्रकारे पानं पिवळी करतं आणि आपल्याला निदर्शनास आणून देतं की आपण त्यांना आता कंपोस्ट खत दिलं पाहिजे. रोपाच्या उत्तम वाढीसाठी, सर्वांगीण विकासासाठी रोपाला 16 पोषक तत्वांची आवश्यकता भासते. आता 16 पोषक तत्वांमध्ये प्रथम पोषक तत्व, सूक्ष्म पोषक तत्व, द्वितीय पोषक तत्व म्हणजे प्रथम, द्वितीय आणि सूक्ष्म अशा 3 प्रकारांची जी पोषक तत्व असतात ती जर आपल्या रोपाला व्यवस्थित मिळाली तर रोपाची वाढ चांगली होते. रोपाला सर्वप्रथम तर हायड्रोजन, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड याची प्रामुख्याने गरज भासते. याची जर कमतरता भासली तर मात्र आपलं रोप जगूच शकत नाही. अशा वेळी आपल्या रोपांना त्यांच्या आवश्यकतेनुसार योग्य ते कंपोस्ट खत तसंच पाणी देणं गरजेचं असतं. आता आपल्या रोपाला प्रथम पोषक तत्वांची आवश्यकता असते. त्यामध्ये नायट्रोजन, पोटॅशियम
आणि फॉस्फरसचा समावेश होतो. तर द्वितीय पोषक तत्वामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर यांचा समावेश होतो. आता मॅग्नेशियम आणि सल्फर याची जेव्हा कमतरता आपल्या रोपांना भासते त्यावेळेला रोपाची पानं फिकट होतात. कॅल्शियमची ही कमतरता भासली की रोपाच्या पानांमधला हिरवेपणा काहीसा कमी होतो. कॅल्शियमची कमतरता भासू नये म्हणून आपण आपल्या रोपांच्या कुंडीमध्ये अशा प्रकारे चॉकचे तुकडे, सफेद खडू जो असतो ना त्याचे तुकडे घालून ठेवायचे. म्हणजे हळूहळू हे विघटित होतात आणि आपल्या रोपांना योग्य त्या प्रमाणामध्ये कॅल्शियम मिळण्यास मदत होते. आता प्रथम पोषक तत्वामध्ये नायट्रोजन, पोटॅशियम आणि फॉस्फरस यांची आवश्यकता रोपांना असते. तर अशा वेळेला आपण लिक्विड खतं द्यायची. कंपोस्टमधून सुद्धा नायट्रोजन, पोटॅशियम आणि फॉस्फरस व्यवस्थित मिळण्यास मदत होते. तर लिक्विड खता संदर्भात व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितलात तर लिक्विड खतामधून, कोणत्या लिक्विड खतामधून कोणती पोषक तत्व रोपांना मिळतात, तसेच पोषक तत्वांबद्दलही माहितीपूर्ण व्हिडिओ चॅनलवर उपलब्ध आहे. तो तुम्ही आवर्जून बघा. मी आजच्या या व्हिडिओमध्ये त्याची लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की रोपांना ज्या 16 पोषक तत्वांची कमतरता भासते, तर पोषक तत्वांची कमतरता जर भासली तर काय होऊ शकतो. तर ह्याचा माहितीपूर्ण व्हिडिओ चॅनलवर उपलब्ध आहे. त्याची लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तो व्हिडिओ आवर्जून बघा. तर जस्ट फुलपाखरू आलेलं आहे. पॉलिनेशनची क्रिया चालू आहे. सुंदरसं फुलपाखरू आलेलं आहे बागेमध्ये. तुम्हाला दिसत असेल, छानसं फुलपाखरू बागेत आलेलं आहे आज. तर जस्त तांबे, बोरॉन, लोह, क्लोरीन, मॅग्नेश, मेलेडिनम आणि निकेल या पोषक तत्वांचा सूक्ष्म पोषक तत्वांमध्ये समावेश होतो. आणि जेव्हा ही 16 प्रकारची पोषक तत्व आपल्या रोपाला योग्य प्रमाणात मिळतात तेव्हा रोपाची वाढ खूप चांगल्या पद्धतीने होते. आता पानं जर फिकट झाली, म्हणजे जसं मी आता तुम्हाला म्हटलं की जर मॅग्नेशियम आणि सल्फरची कमतरता भासली तर रोपाची पानं काही वेळेला फिकट होतात. अशा वेळेला आपण आपल्या रोपांना इप्सम सॉल्ट देऊ शकतो. इप्सम सॉल्टमुळे रोपाची पानं हिरवीगार राहण्यास रोपांना मदत मिळते. आता मी जसं तुम्हाला म्हटलं की आपल्या रोपांना कंपोस्ट खत द्यावं लागतं, तर मी शेणखताचा वापर करते. पण शेणखत घेताना ते जुनं आणि कुजलेलं असणं फार गरजेचं असतं. तसेच इथे माझ्याकडे गांडूळ खत आहे. तर ही जी खतं आहेत ही आपण खतांच्या दुकानातून किंवा आपल्या घराशेजारी जर एखादी नर्सरी असेल तर तिथेही सहज उपलब्ध होतात. त्यामुळे गांडूळ खत किंवा शेणखत जर खरेदी करायचं असेल तर आपण आपल्या घराशेजारच्या नर्सरीमधून खरेदी करू शकतो किंवा ऑनलाईनही आपल्याला हे कंपोस्ट खत मिळू शकतं. किचन वेस्ट कंपोस्ट वगैरे मी बनवत नाही, कारण माझ्याकडे तितकीशी जागा नाही. जागेच्या अभावामुळे मी किचन वेस्ट कंपोस्ट बनवायला अजिबात जात नाही. आता इथे बघू शकता झाडाला नवीन पालवी आलेली आहे, नवीन कवळं पान आहे. आता अशा प्रकारे जेव्हा नवीन पालवी येते आणि ही पालवी म्हणजे आता हे कवळं पान आहे, तुम्हाला दिसत असेल. तर हे जे कवळं पान आहे ते अजून नीट व्यवस्थित असं म्हणजे उमललं पण नाही आहे नीट व्यवस्थित असं. पण हे जेव्हा उमलेल आणि थोडी त्याची वाढ होईल आणि त्यानंतर जेव्हा ते पान मागच्या पुढच्या बाजूने किंवा काय करतं, ही जी कवळे पानं असतात ही मागच्या बाजूने एकतर दुमडली जातात किंवा पुढच्या बाजूने दुमडली जातात अशी, किंवा काही वेळेला अशी कर्ल होतात. तर असं का होतं, तर जेव्हा आपल्या रोपांना सूर्यप्रकाशाची कमतरता भासते त्यावेळेला रोपाची पानं एकतर मागच्या बाजूने किंवा पुढच्या बाजूने अशी दुमडल्यासारखी दिसतात किंवा कर्ल झालेली दिसतात. तेव्हा आपण समजून जायचं की आपल्या रोपाला
सूर्यप्रकाशाची कमतरता भासते आहे आणि मग अशा वेळेला रोपाला कमीत कमी 4 ते 5 तरी व्यवस्थित सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवणं गरजेचं असतं. तर तुम्ही बघू शकता, छोट्याशा बाल्कनीत जरी माझी बाग असली तरी सूर्यप्रकाश मात्र त्यांना अगदी व्यवस्थित मिळतो. आता रोपाची पानं, जी नवीन आलेली जी पालवी असते, जी कवळी पानं असतात, ती मागच्या किंवा पुढच्या बाजूने जर दुमडल्यासारखी दिसली तर अशा वेळेला पानाच्या मागच्या बाजूला पुढच्या बाजूलाही व्यवस्थित चेक करायचं की कुठली कीड वगैरे तर लागलेली नाही आहे ना. कारण काही वेळेला जर रोपावर कुठली कीड पडली असेल तरी देखील आपल्या रोपाची पानं अशी मागच्या किंवा पुढच्या बाजूने दुमडल्यासारखी होतात, अशी कर्ल झाल्यासारखी दिसतात. तर जर आपण जेव्हा असं रोपाचं पान मागच्या किंवा पुढच्या बाजूने असं चेक करू आणि जर कीड दिसून आली तर ती कीड ओळखायची. आता ह्या आधीच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रोपांना त्रास देणाऱ्या इन्सेक्ट्स, पेस्ट आणि बुरशीची ओळख करून दिलेली आहे. त्यामुळे ती कीड ओळखून योग्य तो कीटकनाशकाचा फवारा आपण आपल्या रोपांवर करायचा आणि आपल्या रोपाची व्यवस्थित काळजी घ्यायची. तर काही वेळेला ना रोपाची ही जी टोकं असतात ही जळल्यासारखी दिसतात, करपल्यासारखी दिसतात. तर असं का दिसतं पान? तर ज्या वेळेला रोपाला सूर्यप्रकाश जास्त मिळू लागतो त्यावेळेला रोपाची पानं अशी जळल्यासारखी किंवा करपल्यासारखी दिसतात. तर अशा वेळेला तीव्र उन्हापासून आपल्या रोपांचे आपल्याला रक्षण करण्याची गरज असते. का उन्हाळ्यामध्ये हा त्रास जास्त दिसून येतो. जर उन्हाच्या झळा आपल्या रोपाला जास्त लागत असतील तर अशा वेळेला बागेच्या भोवती ग्रीन नेट लावून घ्यावी किंवा अगदीच एखादी जुनी ओढणी वगैरे असेल तर आपली बाग जर बाल्कनीमध्ये असेल तर आपण आपल्या त्या बागेच्या भोवती अशी जुनी ओढणीसुद्धा लावू शकतो किंवा ग्रीन नेटचा वापर खूप बेस्ट असतो. त्यामुळे उन्हापासून आपल्या रोपांचं संरक्षण होतं. आता हे जरबेराचं रोप आहे. तर जरबेराचं सीझन आहे, हिवाळ्याचं जरबेराचं सीझन आहे बहरण्याचा. तसं हे 12ही महिने आहे, पण हिवाळ्यामध्ये मात्र जरबेरा जरा जास्तच बहरतो. तर तुम्ही बघू शकता की पानं किती ताजी टवटवीत दिसत आहेत. पण बहरण्याचा काळ असूनसुद्धा रोपाची पानं जर गळल्यासारखी दिसत असतील तर आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपण आपल्या रोपांना जास्तीचं पाणी देतो आहे आणि त्यामुळे मग रोपाची पानं अशी गळल्यासारखी दिसतात. आता जेव्हा जास्तीचं पाणी आपण आपल्या रोपांना देतो त्यावेळेला बहर असूनसुद्धा, सीझन असूनसुद्धा रोपांची पानं अशी मरगळल्यासारखी दिसतात, गळून गेल्यासारखी दिसतात, पिवळी पडल्यासारखी दिसतात. पानांच्या कडा साधारण ओलसर दिसतात आणि मग आपलं रोप असं मरगळल्यासारखं, आजारी पडल्यासारखं दिसतं. तर अशा वेळेला आपण लक्षात घ्यायचे आहे की आपल्या रोपाला आपल्याकडून जास्तीचं पाणी दिलं जातं आहे. अपेक्षा करते आज दिलेली माहिती आपणा सर्वांना नक्कीच आवडली असेल. काय राव, व्हिडिओ तर सगळेच बघतात, व्ह्यूज तर इतके येतात, पण कमेंट्स मात्र करत नाही किंवा लाईकही करण्याचा त्रास तुम्ही घेत नाही. असा काय माझा परिवार एवढं प्रेम करतो तर मग लाईक आणि शेअर करा, कमेंट करा मग आपल्या व्हिडिओला. एक लाईक तर बनतो ना यार. एवढी मी मेहनत घेते तुमच्यासाठी, एवढी व्हिडिओ बनवते, माहिती योग्य ती देते, तर व्ह्यूज तर तुमचे भरपूर असतात मला आपल्या व्हिडिओला. तर माझ्या परिवारामधून कोणीच लाईक करण्याचे कष्ट घेत नाही. तर प्लीज राव, एक लाईक करा. एक अंगठा क्लिक करायचं आहे तर ते आपोआप लाईक होतं आहे, काही त्रास नाही आहे त्याला. आणि जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून शेजारी दिलेला बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून असे माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येतील. त्यावेळेला त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळू शकेल. तुमची एक कमेंट माझ्यासाठी खूप लाख मोलाची आहे. एक कमेंट मला इतकं प्रोत्साहन देऊन जाते की असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ मला बनवण्यासाठी प्रेरणा मिळते. म्हणून प्लीज आठवणीने आपल्या व्हिडिओला लाईक करा.
जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रपरिवारामध्ये, नातेवाईकांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. कमेंट करून मला प्रोत्साहन द्या आणि सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन आठवणीने क्लिक करा, जेणेकरून असे माहितीपूर्ण व्हिडिओ जेव्हा चॅनलवर येतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळू शकेल. थँक्यू.